तर मंडळी सकाळी उठलोत आपण आणि इकडे बघा नाश्ता वगैरे भेटतोय. आता इकडे आपल्याला नाश्ता आहे, नाश्ता वगैरे करूया आणि आज आपण शिर्डीत पोहोचू. तर तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पण चला. इकडे बघतोय आपण सर्व आरतीसाठी बसले इकडे. सकाळची आरती चालू आहे. आपण आता आपली आरती वगैरे झाली आहे. आता आपली पालखी इथून उठणार आहे. इकडे बघा मंडई सुद्धा जमलं इकडे. आता निघूच आणि डायरेक्ट जाऊन पोहोचू ते म्हणजे शिर्डीला. असा ओल्ड आपलं शिर्डीला आहे. इकडे बघा सर्व पब्लिक आहे. इकडे बघतोय आपण आज शेवटचा दिवस आहे आपला आणि नारळ काढतायत निशाणीवरून. निशाणी पुढे गेल्यानंतर आपली पालखी सुद्धा पुढे येणार आहे. नवीन आणू नारळ फोडलेलं आहे. आता निशाण जाईल पुढे. आपण निघालो आज आपल्या पालखीचा शेवटचा दिवस आहे. आज आपण डायरेक्ट शिर्डीमध्ये जाणार ना. आपण सर्वांना फ्रीमध्ये आईस्क्रीम मिळतो. इकडे बघा इकडे बघा आता परत दरवाजा खोललेला आहे. प्रत्येक घासात गोडवा बघतोय आपण. परत खोललेला आहे. आता वाटत आहेत आणि वाटत आहे आता मस्त मला आईस्क्रीम भेटणार नाही. मला आईस्क्रीम भेटेल की नाही व्हिडिओ करतात आहे. तुम्ही व्हिडिओमधून खा आता. इकडे बघतोय आपण आज आपल्या पालखीचा शेवटचा दिवस आहे. तर इकडे बघतोय आपण शेवटचा दिवस आहे आणि आपली पालखी निघाली आहे इकडून. तर चला जाऊया. आज आपण शिर्डीला आपलं दर्शन होईल. आज इकडे बघतोय आपण आज सर्व ग्रुप आपला सोबत चाललाय. इकडे बघा हो हो महादेव. बाजूला बाजूला हा मरे. हा साईराम साईराम. पालखी चालली आहे. शिर्डीला आलोत आपण पण अजून आपण लांब होतो. तर इकडे बघतो आपण. इकडे बघा हे पाणी वगैरे पूर्व असतं आपल्याला. इकडे बघतोय आपण साईबाबांचं हे बघा केवढं मोठं आहे. इकडे त्याचं म्हणतो आपण की केवढं मोठं आहे बघा. आपण बघतोय आपली पालखी जवळजवळ शिर्डीला पोहोचलेली आहे. जवळजवळ म्हणजे शिर्डीमध्येच पोहोचली आहे. संध्याकाळी आपण बाबांचं दर्शन करायला जाणार आहोत. तर आपला होल्ड दुपारचा होल्ड आहे तो इकडे आहे. दाखव तुम्हाला आता आपली पालखी आतमध्ये येईल. आता Hosai!
दुपारच्या होल्डवरती आपली पालखी आता आली आहे. तिकडे बघतोय आपण. तर इकडे आपण आपल्या होल्डवरती पोहोचलो आता. इकडे बघतोय आपण. इकडे बघा पोहोचलोच आपण आपल्या होल्डवरती आता दुपारचं. इकडे बघा मस्त की दुपारी आलो आता. पोरं फ्रेश वगैरे झाले. तिकडे बघा मस्त की टिक्का पावडर लावते तिकडे बघा. इकडे सर्वजण बघा कशी झोपलं जाते ते. काय बोलतोय तू? लास्ट स्टॉप. आज आपला आजचा दिवस आहे ना. लास्ट स्टॉप लास्टचा दिवस. लास्ट स्टॉप आजचा दिवस. निकोस. इथून शिर्डी किती लांब आहे? तरी पण मंदिर किती लांब आहे? 3 किलोमीटर आहे शिर्डी. बाबांचं मंदिर किती लांब आहे? 3 किलोमीटर. 3 किलोमीटर. ओके 3 किलोमीटर. आपण संध्याकाळी जाणार. हां 5 वाजता. आज मंदिरामध्ये संध्याकाळी पोहोचणार आपण. तर चला 8 वाजेपर्यंत दर्शन. 8 वाजेपर्यंत दर्शन होते. ओके तर चला भेटू डायरेक्ट व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. हा आमचा राज. आपण आता जेवायला आलो. तर जेवायला आलो दाखव तुम्हाला किती आहे ती. इकडे पाठीकडे आपली मंडळी सर्व हमारी माँ मस्तान बोलते हैं इसको. लाईन बघितली. इसके बाल तो देखो क्या एकदम क्यूट है. माँ वीडियो लाईन बघ किती आहे. किती लाईन आहे बघा. यूट्यूब इकडे बघा. लग रहा है. इकडे बघा सर्व आता जेवायला बसलेत. म्हणजे आपण जेवण वगैरे जेवण आल्यानंतर आपण इकडे आलो ते म्हणजे तिथे एक पक्षी किंवा प्राणी संग्रहालय तिथे बघायला आलो. तुम्हाला दाखवते. इकडे बघा आपल्याला लव बर्ड वगैरे बघायला मिळते. ते बघा हे बघा खूप सारे इथे. इकडे बघा पिंजऱ्याच्या खाली एक आपल्याला पक्षी बघायला मिळतो. कुठला आहे काय माहिती नाही कारण का पहिल्यांदाच बघतो हा पक्षी मी. इकडे बघा हे बघा वेगवेगळ्या प्रजातीचे पक्षी आपल्याला बघायला मिळतात. आवाजसुद्धा ऐकू शकता तुम्ही. आवाज आहे का फक्त. तर इकडे बघतो आपण. तुम्हाला खाली हा पक्षी दिसत असेल. याला तुम्ही बघत असेल कधीतरी फोटोत वगैरे व्हिडिओमध्ये वगैरे. हा बघा पोपटा आवाज बघा कसे काढतात एकदम खतरनाक वेगवेगळा. पोपट आहे इथे. हा वेगवेगळा आवाज काढतो एकदम. तोता हा बघा कसा वाटतं. हा बघा हा बघा व्हाईट पोपट बघितला आहे कधी. हा बघा इकडे बघा. हा इकडे बघा ह्याचा कलर बघा. हा पण खतरनाक आहे. आणि हा बघा हा बघा एवढा आहे. इकडे बघा हा बघा. हा बघा कसले उडून मारे जाऊ नये. हा बघ केवढा. हा बघ केवढा आहे. हा बघा हा शामृग आहे का कुठला पक्षी काय माहिती नाही. हा बघा हा इच्छा गावात शामृग आहे माझ्यामध्ये जरा. हे बघ कसले आहेत. हे धावतात सुद्धा बेकार. एवढे बघा. हे साईज बघ एवढे. बघा ह्याला बघा बघा हे बघा आपल्याला मोठ्या पद्धतीच्या घोरपड बघायला इथं सरडा आहे. सरडे जात आहे कोणती तरी मोठी. इकडे बघा केवढे आहेत बघा. हे बघा हे घोडे बघा कसे. इकडे बघतो आपण फिश टँक बघतो. हा बघा केवढा मासा आहे. बाप रे हा किती किलोचा असेल काय माहिती पण हा लय मोठा मासा आहे. सर्वात मोठा मासा हाच आहे इथे. हा बघा याची साईज बघा काय नाही. ह्याची साईज बघा आहे. त्याच्यानंतर हे बघा इकडे वेगवेगळ्या रंगाचे मासे आहेत. इकडे बघा
हा बघा कुठला मासा आहे, बापरे हा वेगळाच मासा आहे ते बघा. हे सुद्धा एकदम वेगळाच मासा आहे, पद्धत वेगळ्याच प्रकारचा मासा आहे. आपण तोंड बघायचं कसा वरच्या साईडला आहे. त्याच्यानंतर हे बघा पापलेट सारखं आहे, पापलेट आहे का काय माहिती नाही पण सेम वाटते. त्यानंतर इकडे बघा, हे बघा हा कलर मासा वाटतं एकदम. हे बघा हे सुद्धा वेगवेगळ्या रंगाचे मासे आहेत एकदम. इकडे बघा हे छोटे छोटे मासे आहेत. आणि इकडे हा बघा हा टोल मासा आहे काय? हा बघा हा कसला आहे बघा मासा, हा बघा एकदम डेंजर खतरनाक आहे आपण. त्यानंतर इकडे हे बघा, हे बघा इकडे शार्क नाही, डोळा बघा कसा होते, हा बघा डोळा बघा कसा होते. हा बघा केवढा आहे, मगर वाटतं मगर. बघा केवढे आहेत मासे, हे बघा बापरे. इकडे बघा हा बघा कुठला मासा आहे एकदम वेगळा, चिप्पू. आणि हा बघा कसला मासा आहे, हा बघा खतरनाक मासा आहे एकदम, एक एक डेंजर मासा तरी. हे बघा ह्याच्यामध्ये सर्व छोटे मासे आहेत, छोटे 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 छोटे. इकडे बघा हे बघा कसे. आणि इकडे हा बघा कसे वेगळीच दिसतात ना. आणि हा बघा दगडीसारखे मासे आहेत. हे बघा ते बघा खायची आतमध्ये दगडीसारखे मासे आहेत. इकडे बघा हे बघा हे बघा थांबत मेल्यासारखं दमले जातात ते. इकडे बघा हे बघा कसले डेंजर वाटत, हे बघा खतरनाक वाटतं. हा बघा अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचं वंदन करूया आपण. आणि आता साई सेवकची पालखी निघाली इथे. इकडे बघा साई सेवक पालखी म्हणजे मुंबईमधली मानाची पालखी, जिला घेण्यासाठी प्रत्येकजण तरसतो. बघतोय आपण साई सेवक म्हणजे मुंबईमध्ये सर्वात मानाची पालखी, जिला घेण्यासाठी प्रत्येकजण तरसतो. इकडे पब्लिक बघा काय वाढलंय. तर इकडे बघतो आपण साई सेवकांचा जो रथ आहे तो इकडून चालला आहे आता. पण मगाशी साई सेवकची पालखी गेली आणि आता आपली पालखी जाईल थोड्याच वेळात, कारण का आता आपली जरा आरती वगैरे होईल. आणि आरती झाल्यानंतर आपली पालखी जाणार आहे ते म्हणजे साई. आरती वगैरे झाल्यानंतर आपण जाऊ डायरेक्ट साईबाबाच्या मंदिरामध्ये. तर चला जाऊया. इकडे बघा सर्व पब्लिक आता निघाले. तर म्हणजे इकडे बघतोय आपण आज आपली शेवटची आरती शेवटची, आणि इथून आपण डायरेक्ट जाऊ म्हणजे बाबांच्या दर्शनाला. ती बघतोय आपण सर्व आपली मंडळी इकडे बसले आरतीसाठी.
स्वभावा करोमि यज्ञं जगदपरज्ञेन समर्पयामि अखिलं श्रीरामादौ कृतिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रभजे सद्गुरु साईनाथ महाराज की जय जय एक ही जय मल्हार जय सो बलि की जय महादेव 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 आओ साई आओ साई आओ इकडे बघतोय आपण आता आपली पालखी निघाली आहे म्हणजे साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी शिर्डीकडे रवाना झाली. इकडे बघा आता रवाना होते आपली पालखी. बघा महादेवाची केवढी मोठी पिंड आहे. महादेवाच्या पिंडीसमोर तुम्हाला माहिती आहे नंदी महाराज हे असतातच. तर इकडे बघता आपला रथ आहे आणि इकडे पालखी निघाली आता. तर इकडे बघतोय आपण आपली पालखी निघाली. तर इकडे बघतोय आपण निशाण काढतोय आता आणि आपण रवाना होऊ आता इकडे. Mixed by Vishnu.
बघतोय आपण आपली मंडळी सर्व आतमध्ये आणलं आता. फुल मजा येते, खूप मजा येते, कारण का आता साईबाबाचं मंदिर जवळ आलं आहे आपल्याला आणि आपण दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत आता. तर ही मजा फक्त साई पालखीत बघायला मिळते आपल्याला. आणि नालासोपारा तुलिंज, नालासोपारा पूर्व तुलिंजवरून निघणारी ही पालखी आहे आपली आओ साई म्हणून. इकडे बघतोय आपण, तर इकडे बघा आपण आता आतमध्ये जाणार आहोत, म्हणजेच दर्शन करणार आहोत साईबाबांचं. तर इकडे आपण नारळ फोडतोय आता. इकडे बघतोय आपण साई सेवकवाल्यांचा जो टेम्पो आला होता, साईबाबाचे त्याच्यावर स्टॅच्यू होते. इकडे बघा बघतोय आपण खंडोबाच्या मंदिरात आलो. ते म्हणजे आओ साई पालखीचा इथं मान असतो खंडोबाच्या मंदिरामध्ये. तर तिकडे आपण आलो. तर इकडे बघा आपली पालखी आहे, इकडे खंडोबा देवाला भेटेल आणि त्याच्यानंतर जाईल. इकडे बघा साई. तर आपली पालखी फायनली खंडोबाच्या मंदिरामध्ये आलेली आहे. ओम साईराम. इथे आपल्या पालखी मंदिरामध्ये पालखीचा मान असतो.